नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमीमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आज आपण वेगवेगळ्या परीक्षेच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पवित्र पोर्टलच्या जाहिराती आलेल्या आहेत। तर या ठिकाणी टोटल जवळपास 30 ते 40 जाहिराती या ठिकाणी आपण पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ पाहून ठेवायचा आहे। तसंच या चॅनलवर आपण सर्व जाहिराती अपलोड करत आहे। पवित्र पोर्टलवर जेवढ्या जाहिराती येतात त्या सर्व जाहिराती आपण या ठिकाणी अपलोड करत आहेत। तर बघा, ही जी पहिली जाहिरात आहे, बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था दाभाडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिकची ही जाहिरात आहे। या ठिकाणी BSc BEd वर एक पोस्ट आहे। TET पेपर 2 मॅथ सायन्स या ठिकाणी आवश्यक आहे। पुढची जी जाहिरात आहे या ठिकाणी आपण बघू शकता, पवित्र प्रणालीद्वारे या ठिकाणी जाहिरात आहे। BSc BEd ची या ठिकाणी आवश्यकता आहे। पदवी BEd OBC पदासाठी ही जाहिरात आहे। पदवीधर शिक्षक वर्ग 9वी ते 10वी साठी या ठिकाणी आहे। ही आहे श्रीकृपा शिक्षण प्रसारक मंडळ, जिगाव, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा इथली ही जाहिरात आहे। श्रीकृष्ण माध्यमिक शाळेकरता याकरता हे एक पद भरायचं आहे। वसंत भोजने अध्यक्ष आहेत, संस्थेचा नंबर आहे। नंतर पुढची जी जाहिरात आहे या ठिकाणी महाबळेश्वर, तळदेव तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा इथली जाहिरात आहे। या ठिकाणी एकूण 6वी ते 8वीच्या विज्ञानसाठी 4 पदं आणि गणितसाठी 1 पद आहेत, अशा 5 पदं। नंतर या ठिकाणी आहे 6वी ते 8वी साठी इंग्रजी 1 पद, हिंदी 1 पद आणि समाजशास्त्र 1 पद आहे। नंतर या ठिकाणी सेमी मराठी किंवा सेमीसाठी 4 पदे आणि गणितासाठी 1 पदे, असे 6 पदे असून या ठिकाणी 9वी ते 10वी साठी अनुदानित मराठी सेमीसाठी हिंदी 1 पद आणि इंग्रजी 1 पद, असे 2 पदे या ठिकाणी आहेत। नंतर या ठिकाणी समांतर आरक्षणाशिवाय जर या ठिकाणी बघितलं तर टोटल असे इथं एकूण किती पदे आहेत? 16 पदं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। तर ही जाहिरात आपल्याला आहे। यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला नियम या ठिकाणी पाहिजेत। तळदेव महाबळेश्वर इथली आहे। पुढची जाहिरात तुमच्या समोर आहे। पंचशील महाविद्यालय, कसोदा, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव। काय आहे? कसोदा, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव इथलं या ठिकाणी 3 पदं आहेत। 1 पद आहे 9वी ते 10वी, 1 पद BSc BEd पाहिजे गणितासाठी, दुसरं 9 ते 10 साठीच पद आहे। 1 पद BA BEd आहे इतिहासासाठी, तिसरं पद आहे 6 ते 8, 1 पद BA BEd इंग्रजीसाठी। तर अशी एकूण 3 पदं असून वरील 3 पद भरण्यासाठी SC ची 1 जागा आहे, विजयची 1 जागा आणि ST ची 1 जागा या ठिकाणी आहे। TT बोगस प्रमाणपत्र यादीत त्यांचं नाव नसावं, वरील पदासाठी आवश्यक आहे। तर ही जी जाहिरात या ठिकाणी दहाडची आहे। पुढची जाहिरात आहे 100% अनुदानित शाळा। तर ही जी शाळा आहे या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळ कुर्डवाडी, नूतन विद्यालय हायस्कूल कुर्डवाडी या ठिकाणच्या ह्या जाहिराती आहेत। एकूण या ठिकाणी शिक्षण सेवक 9 ते 10वी साठी 1 पद आहे। गणित किंवा सायन्स या ठिकाणी असलेलं MSc भौतिकशास्त्र किंवा कम्प्युटर कोर्स उत्तीर्ण पाहिजे। तर या ठिकाणी 1 जागा आहे अनुसूचित जातीसाठी। पुढची जाती आहे गणित किंवा विज्ञान BSc BEd, या ठिकाणी 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी, अशा 2 जागा या ठिकाणी आहेत। तर मित्रांनो, इतर अशा भरपूर जाहिराती आहेत, आपण त्या पाहताय, त्यामुळे व्हिडिओ आपण लाईक करायचा आहे। पुढची जी जाहिरात आहे या ठिकाणी बापूजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, नांदुरा तालुका, जिल्हा बुलढाणा इथली। तर या ठिकाणी 9वी 10वी साठी इयत्ता 5वी आणि 9वी 10वी साठी खालील पदे भरायचे आहेत। पदवीधर शिक्षक 5वा वर्गासाठी या ठिकाणी HSc DEd या ठिकाणी आवश्यक आहे। पेपर 1 CTET क्वालिफाय पाहिजे। नंतर दुसरी 9वी 10वी साठी या ठिकाणी 1 जागा आहे। मराठीसाठी मराठी माध्यम BSc पाहिजे, या ठिकाणी BSc BEd। दुसरी आहे या ठिकाणी परत BA BEd आणि तिसरी आहे परत BA BEd। तर अशा एकूण BSc साठी 1 जागा आहे, गणित विषयासाठी 1 जागा आणि भाषा इंग्रजीसाठी 1 जागा आहे आणि सामाजिक शास्त्रासाठी 1 जागा आहे। तर अशा 3 जागा या ठिकाणी आहेत। पुढचं जे आहे माळेगाव गौंड इथलं पुढचं आहे या ठिकाणी शिक्षण सेवक। ही जी जाहिरात आहे परत तळदेव महाबळेश्वर सातारा इथली आहे जागा। तर ही जाहिरात मला वाटते आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। नंतर पुढची जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहे रयत शिक्षण संस्थेचे। आपण कालच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी कालच्या व्हिडिओमध्ये आपण ही जाहिरात पाहिलेली आहे महाबळेश्वरची। रयत शिक्षण संस्थेची टोटल 814 जागा या ठिकाणी आहेत। पुढचं जे आहे या ठिकाणी गोविंद महाराज शिक्षण तळई, तालुका एरंडोल, जिल्हा या ठिकाणी इथली जाहिरात आहे। एक BSc BEd, दुसरं BA BEd, तिसरं BSc BEd आणि चौथा BA BEd या ठिकाणी आहे। 6 ते 8 साठी 1 पद आहे। गणित BSc BEd, दुसरं पद आहे मराठीसाठी BA BEd, तिसरं इंग्रजी BA BEd, चौथा गणित BSc BEd आणि पाचवा आहे BA BEd। तर या ठिकाणी BA BEd साठी 1
मराठी गणित विषयासाठी टीचर, मराठी विषयासाठी, इंग्रजीसाठी गणित आणि इंग्रजी असे या ठिकाणी 6 ते 8 साठी 3 शिक्षक आणि 9 ते 10 साठी 2 शिक्षकांची गरज आहे. तर या ठिकाणी पुढची जी जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहे, ही जाहिरात आहे धामनेर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णामाई शिक्षण प्रसारक मंडळ धामनेर इथली जाहिरात असून 100% अनुदानित शाळा आहे. एक शिक्षक या ठिकाणी आहे. वर्ग 9वी ते 10वी साठी BSc BEd असलेला शिक्षक या ठिकाणी पाहिजे. मराठी माध्यमसाठी 2 जागा या ठिकाणी आहे. एक आहे अनुसूचित जाती आणि आहे EWS साठी इथं एक जागा खाली आहे. तर पुढची जी जाहिरात आहे धामनेर तालुका कोरेगाव इथली ही जाहिरात होती. आता पुढची जाहिरात या ठिकाणी आहे पंच पवित्र प्रणालीद्वारे, संस्थेचं नाव आहे बापूसाहेब पाटील विद्यालय आटके तालुका कराड ठिकाणची ही जाहिरात असून या ठिकाणी माध्यमिक अनुदानित या ठिकाणी विषय आणि पदसंख्या भाषा विषय हिंदीसाठी या ठिकाणी एक पद आहे, ज्याला पदवीधर DEd या ठिकाणी आवश्यक आहे. नंतर दुसरं इंग्रजीसाठी, तिसरा शिक्षक त्यांना विज्ञानसाठी पाहिजे. विज्ञानसाठी त्यांना MSc किंवा BSc BEd असलेली व्यक्ती पाहिजे. सामाजिक शास्त्रासाठी सुद्धा त्यांना MA BA BEd असलेली व्यक्ती पाहिजे. म्हणजे यांना सर्व व्यक्ती जे काय पाहिजेत पदवीधरच पाहिजेत. पदवीधर DEd या ठिकाणी पाहिजे. एक जागा आहे अनुसूचित जमाती, एक OBC, एक EWS, एक खुला अशी एकूण 4 पदं या ठिकाणी काय भरायचे आहेत. आटके तालुका कराड जिल्हा सातारा. पुढची जाहिरात या ठिकाणी आपल्या समोर आहे, छोटी दिसते तुम्हाला. तर ही जाहिरात या ठिकाणी चिखली प्रायमरी या ठिकाणची ही जागा असून पूर्ण डिटेल्स जाहिरात तुम्हाला नंतर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. येथे एकूण 4 जागा आहेत आणि बाकी उर्दू शाळेसाठी SSC DEd या ठिकाणी आहे, त्याच्या सुद्धा 4 जागा या ठिकाणी आहेत. पुढची जाहिरात आहे इंदोली तालुका कराड. काय आहे? इंदोली तालुका कराड इथली जाहिरात आहे. या ठिकाणी जे शिक्षकांची संख्या आहे श्री नूरसिंह शिक्षण संस्था मंडळ इंदोली तालुका कराड जिल्हा सातारा. एक BSc BEd आहे गणित विषय शिकवण्यासाठी, एक जागा EWS, एक विज्ञानसाठी आहे BSc BEd अराखीव जागा. तिसरा आहे भूगोल सामाजिक शास्त्र 2 विषयातून पूर्ण वेळ पद या ठिकाणी MA BEd या ठिकाणी आहे. इतर मागास वर्गातले हे एक पद आहे. तर एक EWS, एक अराखीव आणि एक EWS OBC ची एक जागा आहे या ठिकाणी आहे नृसिंह मंडळ इंदोली. नंतर पुढची जाहिरात या ठिकाणी आहे प्रायमरी या ठिकाणी आहे मलकापूर प्रायमरी नगर परिषद मलकापूर इथली ही जाहिरात आहे. नगर परिषद मलकापूर प्रायमरी यांच्यासाठी टोटल किती जागा आहेत? एक जागा अनुसूचित जमाती, एक जागा आहे विमुक्त जाती एक जागा आहे OBC, अशा 3 जागा या ठिकाणी आहेत. दिव्यांगासाठी एक जागा या ठिकाणी आहे पूर्ण. तर अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 3 जागा आहेत. तसंच उर्दूसाठी सुद्धा एकूण किती 3 जागा या ठिकाणी आहेत. नंतर पुढची जाहिरात या ठिकाणी आहे शिक्षण सेवक. या ठिकाणी ज्या जागा आहेत माध्यमिक शाळा 6वी ते 8वी करता 16,000 पेमेंट आहे. इंग्रजी विषयासाठी BA BEd या ठिकाणी एक जागा, गणित सायन्ससाठी BSc BEd 2 जागा. परत या ठिकाणी म्हणजे 8वी साठी परत इंग्रजी विषयासाठी BA BEd एक जागा. इथं गणित विषयासाठी BSc BEd एक जागा. मराठी विषयासाठी BA BEd आणि हिंदी विषयासाठी BA BEd अशा एक जागा या ठिकाणी आहेत. नंतर उच्च माध्यमिक. आता उच्च माध्यमिकसाठी या ठिकाणी अर्थशास्त्र विषयासाठी MA BEd एक जागा, फिजिक्स विषयासाठी MSc BEd एक जागा आणि गणित विषयासाठी MSc BEd या ठिकाणी एक जागा आहे. तर या ठिकाणी यांचं जे माध्यम आहे ते इंग्लिश असणार, याचं माध्यम कसं मराठी असणार आहे. तर ही जाहिरात आपल्याला आलेली आहे. कुठल्या ठिकाणची आहे? तर या ठिकाणी पंचकृषी शिक्षण मंडळ रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथली ही काय जाहिरात आहे. चला पुढची जाहिरात आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा इथली पवित्र प्रणालीद्वारे. तर या ठिकाणी तुम्हालाच काय मला सुद्धा या ठिकाणी दिसत नाही, पण ही जाहिरात आहे. साधारणतः इथं 14 जागा हिंगणघाटच्या या ठिकाणी आहेत. पुढची जाहिरात आहे या ठिकाणी लोक शिक्षण मंडळ तालुका जळगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी असलेली ही जाहिरात आहे. एकूण या ठिकाणी 5व्या वर्गासाठी या ठिकाणी एक जागा आहे. SC कॅटेगरीसाठी
6वी ते 8वी साठी मराठी विषय माध्यममधून हे मराठी माध्यम, मराठी सर्व मराठी माध्यम आहे। गणित विषयासाठी शिकवण्याचं माध्यम इंग्रजी सेमी आहे। ओपनसाठी BSc B.Ed या ठिकाणी पाहिजे। तसंच गणित विज्ञानसाठी इंग्रजी सेमी माध्यम ST कॅन्डिडेट पाहिजे। BSc या ठिकाणी B.Ed पाहिजे। नंतर इंग्रजीसाठी मराठी BA B.Ed या ठिकाणी आवश्यक आहे आणि एक जागा ओपनसाठी MSc B.Ed या ठिकाणी आहे। तर ही परीक्षा तुम्ही देऊ शकता जळगाव। नंतर पुढचं या ठिकाणी संस्थेचं नाव आहे तालुका खटाव सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा इथली या ठिकाणी आहे। माध्यमिक 5व्या वर्गाकरता एक पद आहे, 8वी करता एक पद आहे, म्हणजे या ठिकाणी पद आहेत। सर्व विषय 5वी साठी इंग्रजीसाठी एक आहे, समाजशास्त्र एक, विज्ञान एक, गणित एक आणि मराठी एक। मात्र सर्वांचं माध्यम काय मराठीच आहे, म्हणजे या ठिकाणी 6वी ते 8वी साठी आहे आणि 9वी 10वी साठी जे पद आहे ते मराठी विषयाचंच आहे। तर असं या ठिकाणी आरक्षणाचे पद आहेत। तर या ठिकाणी पुढची जी जाहिरात आहे ती आहे संस्थेचं नाव सासवड प्रायमरी शाळेच्या या ठिकाणी जाहिरात आहे। एकूण एक जागा आहे भजकसाठी आणि 2 जागा आहेत OBC साठी आणि एक जागा आहे EWS साठी। तर या ठिकाणी जे पदाचा तपशील आहे तो आहे मराठी HSC D.Ed या ठिकाणी आवश्यक आहे आणि मराठी ग्रॅज्युएशन डिप्लोमा या ठिकाणी 2-3 जागा आहेत। अशा टोटल 4 जागा या ठिकाणी आहेत। नंतर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याची जाहिरात आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे, जमातीसाठी एक जागा आहे आणि BJ-ड साठी एक जागा असून आर्थिक दुर्बल घटकासाठी एकूण 3 जागा या ठिकाणी आहेत। तर ह्या तसंच एकूण टोटल 6 जागा या ठिकाणी आहे। दिव्यांगासाठी एक जागा नाही या ठिकाणी। TET CTT उत्तीर्ण 2 जागा आहे ग्रॅज्युएशन डिप्लोमावर। नंतर पुढची जाहिरात या ठिकाणी आहे साखळी संचालित। तर मित्रांनो ह्या सगळ्या जाहिराती आपण बघू शकता। ह्या ज्या जाहिराती तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर @टीचर फॅक्टरी TEACHER टीचर फॅक्टरी आपला टेलिग्राम चॅनल आहे। या टेलिग्राम चॅनलवर ह्या पूर्ण जाहिराती मी अपलोड केलेल्या आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।